विदर्भात उष्णतेची लाट. अकोल्यामध्ये सर्वाधिक 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. विदर्भातील 6 जिल्ह्यांमध्ये 44 अंशांहून अधिक तापमानाची नोंद. पुढील काही दिवस विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा. अमरावतीत तापमानाचा पारा 43 अंश सेल्सिअसवर. तापमानामध्ये वाढ झाल्यानं क्रॉप कव्हर लावल्यामुळे वाढत्या तापमानापासून पपईच्या रोपांचा बचाव. उन्हापासून पिकं वाचावी म्हणून शेतकऱ्यांची धडपड सुरू. नागपुरात तापमान वाढीमुळे शालेय विद्यार्थ्यांची संख्या 80 ते 90% घटली. अनेक पालकांकडून आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास नकार. नागपूरसह विदर्भातील तापमान 44 अंशांच्या पार. तापमान वाढल्यामुळे उष्माघाताचा धोका. भंडाऱ्यामध्ये जिल्हा रुग्णालयामध्ये उष्माघात प्रतिबंधासाठी प्रशासन सज्ज. उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर 44 कक्ष तर 168 खाटांची व्यवस्था. तसंच आपत्कालीन परिस्थितीसाठी प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी आणि सेवा सज्ज. जळगावच्या 40 गावांमध्ये वाढत्या उन्हामुळे झेंडू फुलांच्या उत्पादनामध्ये मोठी घट. लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर झेंडू फुलांना मोठी मागणी. कमी उत्पादन आणि वाढत्या मागणीमुळे बाजारामध्ये झेंडूच्या दरामध्ये मोठी वाढ. नाशिकच्या मालेगावमध्ये तापमानाचा पारा 42.8 अंशांवर. उन्हाचा तडाखा अजून वाढण्याची शक्यता. वाढत्या उन्हामुळे रस्ते आणि बाजारपेठांमध्ये शुकशुकाट. वर्धा जिल्ह्यामध्ये तीव्र उष्णतेमुळे शेती कामांना फटका. 3 दिवसांपासून तापमान सातत्यानं 44 अंशांवर जात असल्यानं शेतकरी हैराण. हिंगोलीच्या टाकळगव्हाणमध्ये कयाधू नदीपात्रामध्ये मृदा आणि जलसंधारण विभागानं बांधलेला अर्धवट बंधारा तुटला. बंधारा तुटल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. पावसाळ्यापूर्वी उर्वरित कामं पूर्ण करावीत शेतकऱ्यांची. वाशिम जळुकामध्ये शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकटाचा सावट. मूग पिकाला वेळेवर आणि पुरेसं पाणी न मिळाल्यामुळे उत्पादन घटण्याची भीती. काटेपूर्णा धरणातील कमी पाणी साठ्यामुळे शेतकरी अडचणीत. ठोस उपाययोजना करण्याची मागणी. गोंदिया जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना भात आणि मक्यासाठी अल्पमुदतीचं कर्ज मिळणार. भातासाठी 30,000 तर मक्यासाठी 20,000चं कर्ज मिळणार. आंबा केळी उत्पादकांनाही दिलासा. जळगावच्या भुसावळमध्ये विजेच्या लपंडावामुळे नागरिक हैराण. वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचाही सामना करावा लागतोय. परभणीमध्ये तापमानाचा पारा 42 अंशांवर गेल्यानं आंबा फळबागांना मोठा फटका. कैऱ्यांवर उन्हाळी करपा पडल्यामुळे शेतकरी संकटात सापडला. जळगावमधील मेहरुण तलावाला वाढत्या तापमानाचा फटका. वाढत्या तापमानामुळे वेगानं बाष्पीभवन होत असल्यामुळे तलावाच्या पाणीसाठ्यामध्ये मोठी घट. सध्या तलावामध्ये 60% इतकंच पाणीसाठा. रायगड जिल्ह्यामधल्या पेण तालुक्यामधल्या खारेपाट विभागामध्ये पाणी टंचाईचं भीषण संकट. या भागातील तब्बल 18 गावं आणि 29 वाड्यांमध्ये नागरिकांचे हाल. प्रशासनानं तातडीनं उपाययोजना कराव्यात नागरिकांची मागणी. गोंदिया जिल्ह्यातील जलसाठ्यांमध्ये केवळ 31% पाणीसाठा शिल्लक. गोंदिया जिल्ह्यामध्ये जलसंकट अधिकच कडक. बहुतांश प्रकल्पात 40%च्या आत पाणीसाठा. जळगावच्या मुक्ताईनगर आणि बडोदा इथल्या 12,530 हेक्टर वनक्षेत्रामध्ये पाणी टंचाई. पाणी टंचाई वाढल्यानं वन्य प्राण्यांचा नागरी वस्ती आणि शेत शिवारांमध्ये वावर. उपाययोजना करण्याची स्थानिकांची मागणी. वाशिमच्या नागठाणा परिसरामध्ये वन्यजीवांसाठी जलतारा उपक्रम. वन्यजीवांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी पाणवठा तयार. जलतारामुळे वन्यप्राणी आणि पक्ष्यांना दिलासा. वाशिम जिल्ह्यामध्ये एल निनोच्या पार्श्वभूमीवर तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन पशुसंवर्धन विभागाची तयारी. पशुवैद्यकीय यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना. पशुपालकांनी जनावरांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचं आवाहन. गेली 3 दिवसांपासून पुण्यातील पाणीपुरवठा विस्कळीत. नागरिकांची गैरसोय होते. मध्यवर्ती भागात 3 दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यानं महिलांमध्ये नाराजी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये चारा महागल्यानं दुग्ध व्यावसायिक आर्थिक संकटात. जनावरांच्या खाद्यपदार्थांमध्ये झालेल्या दरवाढीचा दूध उत्पादक शेतकऱ्यांना फटका. गडचिरोली जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा रानटी हत्तींचा कळप दाखल. 35 रानटी हत्तींनी शहरातील राष्ट्रीय महामार्ग ओलांडला. हत्तींनी रस्ता ओलांडतानाची दृश्य कॅमेऱ्यामध्ये चित्रित. जळगावच्या वरणगावमध्ये विद्युत पुरवठ्यामुळे पाणी टंचाईचा प्रश्न कायम. विद्युत पुरवठा सुरळीत नसल्यामुळे 10 दिवसांपासून पाणी टंचाई. भुसावळ शहर आणि तालुक्यामध्ये पाणी टंचाईच्या नियोजनासाठी आराखडा तयार. वाढत्या उष्णतेमुळे विहिरीची पाणी पातळी घटल्यानं चिंतेचं वातावरण. महादेव माड, शिंदी महादेव दिगर अशा गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता. नाशिकच्या मालेगाव शहरामध्ये सरदार चौक परिसरामध्ये हजारो लिटर पाणी वाया. पाणीपुरवठा विभागाच्या निष्काळजीपणामुळे पाण्याची नासाडी. पाणी वाया गेल्यानं पाणी संकट गडद होण्याची शक्यता. जळगावच्या 40 गावांमध्ये वाढत्या उष्णतेमध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं नागरिक हैराण. संतापलेल्या नागरिकांकडून तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी. महावितरणकडून वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न. कर्मचारी अनुपस्थित असल्यामुळे खुर्च्या रिकाम्या. विविध कामासाठी आलेल्या नागरिकांना तात्काळ उभं राहण्याची वेळ. सोलापूरच्या करमाळ्यामधील करंजे परिसरामध्ये 8 दिवसांपासून वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यानं नागरिक हैराण. वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी करंजे ग्रामस्थांचं खरडा भाकरी खात ठिय्या आंदोलन. ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या दालनासमोर नैवेद्य सुद्धा ठेवला.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मूल रेल्वे स्थानकावर नवीन मालधक्का प्रस्तावित आर्यन ओरच्या वाहतुकीसाठी नवीन मालधक्का उभारण्याचा प्रस्ताव मूल नगर परिषद आणि नागरिकांचा प्रस्तावित मालधक्क्याला विरोध गरज पडल्यास रस्त्यावर उतरण्याचा नगराध्यक्षांचा इशारा जालना मर्चंट बँकेमध्ये 23 कोटींच्या घोटाळा प्रकरणातील फिर्यादीस आरोपी निघाल्याची माहिती बँकेचे महाव्यवस्थापक राजेंद्र टोकशा यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक आर्थिक गुन्हे शाखेकडून बँक घोटाळा प्रकरणाचा सखोल तपास सुरू शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या विरोधात कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांचं आंदोलन शिवाजी कोण होता पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी नागपूरच्या नेरी उमरगावमध्ये खासगी ऊर्जा कंपनीच्या विरोधात ग्रामस्थ आक्रमक खासगी ऊर्जा कंपनीतून होणाऱ्या प्रदूषणामुळे शेती आणि नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचा आरोप नागपुरात काही भागात अजूनही घरगुती गॅससाठी एजन्सीबाहेर लोकांच्या रांगा एक सिलेंडर असलेल्या ग्राहकांना मनस्ताप मागणीच्या तुलनेमध्ये गॅस एजन्सीला कंपनीकडून पुरवठा होत नसल्यामुळे लोकांची अमरावतीमध्ये आई आणि सावत्र बापानं 16 वर्षीय मुलीचे केस कापल्याचा प्रकार मुलीच्या चारित्र्यावर संशय घेऊन आई बापाकडून मुलीला पट्ट्यानं मारहाण पीडित मुलीची बाल निरीक्षक गृहामध्ये रवानगी केल्याची पोलिसांची माहिती कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये रस्त्यावर पार्क केलेल्या ट्रक टेम्पोमधील बॅटऱ्यांची चोरीच्या घटना वाढत असल्यानं चालक हैराण पोलीस ठाण्यामध्ये तक्रार घेतली जात नसल्यानं पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण जालन्याच्या परतूरमध्ये बांधकाम कामगाराचं साहित्य बेकायदेशीररित्या घेऊन जाणारा ट्रक जप्त 4 संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल पुढील तपास सुरू परभणीच्या पूर्णा ताडकळस महामार्गावर अज्ञातांकडून शिक्षकाची फसवणूक पोलीस असल्याचं सांगत शिक्षकाच्या 1,40,000च्या अंगठ्या पळवल्या नंदुरबारमध्ये हॉटेल व्यवस्थापकाच्या हत्या प्रकरणातील आरोपींची पोलिसांनी धिंड काढली जुन्या वादातून हॉटेल व्यवस्थापकाला मारहाणीमध्ये हॉटेल मालकाचा मृत्यू 5 आरोपींची उपनगर पोलिसांनी धिंड काढत माजून वर्ध्यामध्ये अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांकडून अटक पोलिसांकडून दारू वाहनासह 7 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त रायगडच्या माणगावमध्ये मुद्देमाल नोंदणीमधील गैरव्यवहारावर एसपींकडून कारवाई एसपी आंचल दलाल यांनी कारवाई करत 6 जणांना निलंबित केलं बंद कंपनीतील चोरी प्रकरणामध्ये 6 जण दिले अमरावतीमध्ये मुलीवर मुलांची वाईट नजर नको म्हणून पालकांचा अजब प्रताप 16 वर्षीय मुलीचं टक्कल करून घरामध्ये बसवलं मुलीच्या तक्रारीवरून वरुड पोलिसात आईवडिलांवर गुन्हा दाखल आईवडिलांनी केस कापून छळ केल्याची पीडितेची तक्रार इगतपुरीमधल्या बारटेंभेमध्ये महिलेच्या अंगावरील दागिने चोरट्यांकडून लंपास सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी शोध घेत 2 आरोपींना अटक करून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला तुळजाभवानी देवीची नियमबाह्य सिंहासन पूजा करणाऱ्या महंतांना पाठीशी घातल्याचा भोपे पुजारी मंडळाचा आरोप नियमबाह्य पूजा करणाऱ्या महंत वाकोची बुवांना कोणती नोटीस नाही भोपे पुजारी मंडळाची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव